नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण ज्वारीच्या पिठाचे गरमागरम पुलके आणि त्याच्यासोबत वेगळ्या प्रकारची चटणी बनवतोय. त्यासाठी एक वाटी पाणी, जिरं, तीळ, मीठ, कोथिंबीर. पाण्याला उकळ हलकीशी आली की त्याच्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे. सर्व मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं झाकण मारून. तोपर्यंत आपण चटणी बनवूया. चटणी बनवण्यासाठी कांदा, मिरची, शेंगदाणे कुटलेले, लिंबू, हळद, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर आणि वरून गरमागरम तेलाची फोडणी द्यायची. चटणी इथे खमंग तयार झालेली आहे. पीठ हलकंसं थंड झालं की हे पीठ मळून घ्यायचं. मळून घेतल्यानंतर मी इथे सर्व सारखेच गोळे तयार करून घेतलेले आहेत, कारण माझ्या छोट्या नातवंडाच्या टिफिनसाठी हे पुलके तयार करते. त्यासाठी आता इथे आपण पुलके पीठ लावून चांगले एकसारखेच तयार करून घ्यायचे. पुलका तयार होताना दोन्ही बाजूनी खमंग असा भाजून घ्यायचा. आता भाजल्यानंतर मी इथे तुपाचा वापर केलेला आहे. तुम्ही त्याच्याऐवजी तेल वापरलं तरीही चालेल, नाही वापरलं तरीही छान असे लागतात पुलके. आता याच्या गरमागरम पुलक्यावरती मी तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यासोबत ही खमंग अशी चटणी बनवलेली. नक्कीच असे पुलके आणि चटणी करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.